सोबत आज आहे नरसिंग, सिद्धांत आणि रामदास आणि अभिषेक सर. अरे बाप, आपला पल्ला अजून लांबचा आहे. थोडं सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर जरा हुरूप येते माणसाला हे सगळं करण्याचं. हे बघूनच कसं तरी झालंय मला खरं म्हणजे. इथं सगळ्यांचेच कंठ बाहेर आलेले कंठ तपासायचे ते. डिफेन्स अकॅडमी लिहिले त्याच्यावर. कशापासून डिफेन्स करायचं इथं पण ठरवून लोक उघडे आलेत का इथं म्हणजे. असल्या ग्राउंडवर कधीतरी खो खो खेळायचं आठवतंय मला, पण हे वेगळाच खेळ आहे. हे खेळ नव्हे, हे खेळ खंडोबा. गच्चप धरून बसते ती एकमेकाला, असं नाही की तैल धरलंय. सेल धरलं सुटेल ना. माणूस सुटेल. आणि ती बघायला एक माणूस थांबलाय की व्यवस्थित सगळे चिटकून थांबलीत का नाही म्हणून. त्याची किती मजा आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, पनिशमेंट म्हणून काय देत असतील बाई हे, जर ते व्यायाम म्हणून देत आहेत. पप्पी घ्यायची एकमेकाची. फेविकॉलची ऍड म्हणून ही खपू शकते बघा. अजून बऱ्याच गोष्टीची ऍड खपू शकते. नाही माझा घशात कोणता पडला. करण सोबत आल्यावर. हा. त्याच्या पुढचे दोन जे शब्द आहेत की चुराया मेरा किसने. मी फोन घेऊन जातो. फोन मी पण घेऊन जातो. आणि अलेक्साला जर तिथपर्यंतचा आवाज जर बाहेर बसून जर ऐकू येत असेल. अलेक्सा बघ, फार्ट म्हणजे फार्टचं तिने म्युझिक बनवलं. बेडरूम मधले जे नॉईज असतील ते जर ऐकतं, ऊ अंट वा वाजल. भरपूर आहेत. आनंद शिंदेचे आहेत. शेजारीन बाई तुमचा टीक भयात किती आहारी पडलेत बघा रीलच्या बाबतीत. पेपर संपलेत पण भाऊंना त्याची गडबड नाहीये. रील बनवायची फक्त. मी दोनदा बघून इतकं हसलोय. तरी ते नशीब ते डासाची बॅट वगैरे नव्हती तिच्याकडे, नाहीतर उडून डास मरच ना असं याच्याने जास्त नाही दुसरं काहीतरी मारायचं. मला तिच्या ज्ञानेंद्रियांवरती विश्वास नाहीये भया. तिला आवाज ऐकून तिनं असं केलं श्वास बायको की डास असं ती लास्टच्या मोमेंटला जेव्हा ते हाय नोटवर जाते तेव्हा तिला कळालं हे डास नाही. नवऱ्याचंही मला कौतुक वाटलं. आलाप घेतली त्यानं. आलाप. असं नाही की एकदाच काहीतरी करून बिल्डअप. त्यानं पहिलं स्वतःच अस्तित्व निर्माण केलं. नंतर त्याच्यावरती शिक्कामोर्तब करायसाठी त्यानं असं जे आलाप सुरू केला. म्हणजे वा 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 इर्षाद म्हणजे मुखर म्हणजे की त्यानं आपलं सुरू केलं. नाही पण झोपेत कंट्रोल नसणं ही एक नॅचरल समस्या आहे. पर्सनल व्हायला लागले झोपेत पुढे. साहजिक. मला मी रामदासची वाट बघत होतो. साहजिक. म्हणून मी काही म्हणलंच नाही. एकदम गोटेड फीड आहे तुमची सर. फीड एकदम गोटेड आहे. सॉरी फाटेड आहे. तो शुभम PG8 जिम पे आके और मेरे साथ जुम्बा करके कैसा फील हुआ तुम्हें? बहुत अच्छा लगा मैम, बहुत अच्छा लगा. थैंक यू सो मच. काय असं बाहेर काढतो नाही बरं का. लोळून हे पण आलाय. घासून गेलाय. असून बारीक झाला. एकदम आवाजाचा फरक वाटला रे मला. म्हणजे मला वाटलं होतं बॉडीज फक्त हे आवाज आणि शरीर दोन्ही पातळ. ते नसतात का व्हॉइस थेरपीचे व्हिडिओ असतात ना, मेरा आवाज अब मैं ऐसा बोल. हे आफ्टर आणि बिफोर मध्ये सेमच आहे. पादाचा आवाज जास्त मोठा वाटत होता माहितीये का. याला रियाजाची गरज आहे.
मला हे म्हणजे हे झुंबा करताना ह्यांनी असं करंगळीवरती उचलून सुद्धा असं फिरवू शकले असते माहिती का की सपकन ते आपण शाळेमध्ये वगैरे रजिस्टर घेऊन असं कसं असं फिरवत होतो तसं आपलं ह्यांनी आपलं करकन फिरवलं. ह्याला पाहून त्याला करंगळीवर घ्यायची इच्छा झाली नसेल त्यांना. बेंबीवर ते बोट गेलं असतं पण ठीक आहे. तू एकदम जागा शोधलीस एकदम, मला बरं वाटलं खूप मनात की कुठं लॉक करता येईल. ते जरा उलट जरा वाईट वाटलं असतं ना. अच्छा 2 जागाच होते. विसरला काय माझी ताकद. हे नाही का गावाकडं वगैरे कसं कटिंग झाल्यावर बघितली केस कापायची सवय असते आपल्याकडं, तर हे ती माणूस त्यांना म्हणाल एका ठिकाणी थांबा काका जरा सवडीनं. नाही मसाज ते मसाज केल्यानंतर असं हेड मसाज जे देते ना त्यांना त्याच्यानंतर जे मनाला शांती जी मिळते त्याच्यानंतर हे माणूस हे असं काहीतरी करतोय. तर एवढंच काही ह्यांनी काकांनी रेकॉर्ड केलं एवढंच फक्त, बाकी काही नाही. मसाज मध्ये पण ते पण कानात बोट घातल्यावर कसं एकदम एक नंबर फिरच आला एकदम कानात बोट घातल्यावर कसं वाटलं. नर्सिंगला बोट घालायची सवय तिने 2 जागा मला असं इथं असं कानापर्यंत त्याचा हात आला असं जाणवलं माहिती का थोड्या वेळा. नाही मी बनेनवर रील बनवायला घाबरायचो आधी, पण आता हे बघून मला आता एकदम कॉन्फिडन्स. तरी मी एवढ्यावरच बनवायचो म्हणजे ह्याच्यावर. काकांचं मला आत्मविश्वास आवडला भाई. हमारी ड्रेसिंग सेंस ऐसी होनी चाहिए कि सामने वाला हमें रिस्पेक्ट दे, है ना. नर्सिंग कसं बघायला मला वाटतं ह्याने खूप जास्त रिस्पेक्ट दिला कोणाला तरी. घेऊन आलाय ती रिस्पेक्ट कोणाला तरी. गुलाबी शर्ट घातलं तिने मी तेव्हाच त्याच्या नजर माझी खिळूनच राहिली त्याच्यावर. जी काय तिची चाल आहे आपली चाल नसती, तिची चाल आहे. आपलं चालणं असते. जास्तच गॅप ठेवलाय राव. एक पायरी सोडून चालत नाही आपण, एक बरोबर एक फरशी सोडून. मोठं म्हटलंय का काय ते. हा मोठं ह्याला बघूनच विचारलं ते पतलं झालंय माहिती का, मोठं आहे खरंच. तिचे डोळेच फिरले ह्याला बघून. अशी पोरं मोठं होऊन का नाही ओव्हर कन्सेट करतात आणि थार घेतात. मला वाटतं याला कोणीच ओव्हरटेक करू शकत नाही भाई, जसा हा चालतो. पेडिक्युअर रीडिंग मेक्स अ फुल मॅन. अच्छा हा रीडिंग पेडिक्युअर आणि रायटिंग पर्सनल गरजा का सांगा त्या माणसाच्या. अगर तुमने पाद मारा तो सिर्फ एक दिन के लिए याद रखे जाओगे, और अगर तुमने अपनी पैंट में हक दिया तो लोग जिंदगी भर के लिए तुम्हें नहीं भूलेंगे. अजीब है ना, पर ये है मैकवेली का लॉ नंबर 14. अगर तुम कुछ भी लाइफ में बड़ा करना चाहते हो तो तुम्हें काम भी बड़े करने होंगे. तो अलग और अजीब काम करने से डरो मत. असले मोटिवेशनल कोट स्वतः केल्यानंतरच येते माहिती का त्यांना. हे असले लॉ आम्हाला शाळेत शिकवले नाही का. हेच मोटिवेशन वाले FC रोडला लावतात पोस्ट. तरी म्हणले स्वतः नशीब म्हणले की स्वतःच्या पॅन्ट मध्ये हा गम. एक मिनिट शेजाऱ्यांकडे जाऊन तुमची मला जरा मोठं काम करायचंय आज, तुमची पॅन्ट देतात का. आज मी जगाला सिद्ध करून दाखवणार आहे की मी खूप. पहिला सांगायचं ना बाथरूम मध्ये बसलो असतो, दोघच बसलो. हे एपिसोड होता, तुम्हाला कसा वाटला ते सांगा, कमेंट येऊ द्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला इतकं असं जीभेशी आले की ते हाईप वगैरे करा म्हणून, पण सबस्क्रायबर आपली 30 सुद्धा नाहीयेत अजून. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. करा सबस्क्राईब. ही एनर्जी जी आहे ही कॉन्स्टंट एनर्जी मागच्या एपिसोड पासून जोपर्यंत व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढणार नाही तोवर, ज्या दिवशी सबस्क्रायबर किती 1000 सबस्क्रायबर होतील त्या दिवशी नर्सिंगची एनर्जी एकदम जम्प होईल. सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना फॉलो करा इंस्टाग्रामवर. सगळ्यांचे हँडल डिस्क्रिप्शन मध्ये टाक. सबस्क्राईब करा. आपला आपणच हो म्हणाल. सबस्क्राईब करा. शेअर करा हे सांगितलं नाही आपण, शेअर पण केलं पाहिजे मित्रांसोबत करा. तुमच्या 40 मैत्रिणी असतील त्यांच्यासोबत करा, पण करा. सबस्क्राईब करा. गुड नाईट.
गुड नाईट. जे काय गुड मॉर्निंग तुमच्याकडे जे असत ते.